नमस्कार मित्रांनो, बापलेक या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे चाडघाट. चाडघाट हा विषय जो आहे तो ग्रामीण भागाशी संबंधित आहे. ग्रामीण भागामध्ये याला खूप महत्त्व आहे. चाड म्हणजे चाडघाटीचा जो उगम आहे तो कदाचित चाड्यापासून झालेला असावा. चाडा हे एक पेरणी यंत्र आहे. या पेरणी यंत्र जो आहे तो तिफन किंवा मोगड याला लावला जातो. तिफन म्हणजे 3 नळ्या असलेली पेरणी यंत्र आणि मोगड म्हणजे 2 नळ्या असलेले पेरणी यंत्र. हे तिफन असो किंवा मोगड असो, तिफनबद्दल तुम्ही विठ्ठल वाघ यांच्या कवितेतून ऐकलेलं असेल, काळ्या मातीत मातीत तिफन चालते. हे एक पेरणी यंत्र आहे. ते संपूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये कसं असतं की तिफन किंवा मोगड याला एक चाडा लावला जातो आणि या चाड्याबरोबर एक संगता केली जाते. नळ्या जोडल्या जातात, गोल्या जोडल्या जातात, मोगड झुकला जातो. तर या चाड्याला जी काही गाठ बांधली जाते त्याला चाडघाट असे म्हणतात. तशी चाडघाट बांधणे हे खूप अवघड आहे, कारण याच्यामध्ये 3 वेगवेगळे पदर जे असतात एकाच दोरखंडाचे, ते वेगवेगळ्या भागाला ओढले की ती चाडघाट फिट्ट होत असते. तर ही चाडघाट जी आहे ती चाडघाट बांधण्याची कला ही आमच्या वडिलांना होती. आमचे वडील म्हणजे चंद्र नाना झिरवाळ. त्यांचं सरकारी दप्तरी नाव आहे रामचंद्र नाना झिरवाळ, परंतु सगळं गाव त्यांना चंद्र नाना झिरवाळ किंवा चंद्र या नावाने ओळखतात. तर ह्या गाठीमध्ये जे काही आमचे वडील हे अतिशय तरबेज होते. त्यांनी बांधलेली चाडघाट जी असते तर ती गाठ अशी होती का ती सुटत नव्हती. आणि एकदा का चंद्र नाना झिरवाळनी चाडघाट बांधली की अख्खी पेरणी ही निर्विघ्नपणे पार पडत असेल. काय होतं की पेरणी करता करता अनेक वेळा गाठ सुटते आणि मोगड सोडावा लागतो आणि त्याच्यामध्ये जो काही व्यत्यय येतो त्याच्यानंतर अडचण निर्माण होतात. त्याच्यामुळं एक संगता ठेवण्यासाठी अगोदरच चाडघाट ही पक्की असावी, पक्की बांधावी लागते, असा एक समज आहे. आणि त्या पद्धतीने जर कोणतीही पेरणी निर्विघ्नपणे पार पाडायची असेल तर चाडघाट ही पक्की पाहिजे, असं सगळ्यांची त्याच्यामध्ये धारणा आहे. आणि या चाडघाटमध्ये आमचे वडील तरबेज होते. सगळ्या गावाला माहीत होतं आणि सगळे गाव आपुलकीने किंवा हक्काने आमच्या वडिलांकडे येत असेल आणि चंद्र नाना एकदा आमची चाडघाट बांधून द्या असं ते म्हणत असेल. आणि वडीलसुद्धा त्याच पद्धतीने मारलेल्या आलेल्या हाकेला ओ देण्यासाठी ते नेहमी तयार होत असेल. हातचं काम सोडून ते त्या माणसाकडे जाऊन त्याची चाडघाट बांधून देत असत. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत तो मोगड किंवा ती तिफन चालू होत नाही तोपर्यंत ते वावर सोडत नसत. त्या ठिकाणी तो दाना जो आहे तो जमिनीत योग्य जागी जातो का नाही, तो करळ जातो का, सेव जातो का, उथळ पडतो का, हे सगळं बघण्याची जी कला आहे ती सगळी त्या चाडघाटणीमध्ये आहे आणि त्या मोगडाच्या सांगाडामध्ये आहे. तर अशी ही चाडघाट जी आहे तर ती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी वापरलेली जाते. आजही जर आपल्याला पक्का फास तयार करायचा असेल तर चाडघाट ही द्यावी लागते. बऱ्याच नवीन शेतकऱ्यांना किंवा नवीन मुलांना ही गोष्ट माहीत नाही, परंतु ही चाडघाट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. याच्यामध्ये की पारंपरिक पद्धतीने म्हणजे गेल्या 50-70 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर शेतकरी आणि दोरखंड हे एक अतूट नातं होतं. शेतकऱ्यांचं दोरखंडाशिवाय भागलंच जात नसं. गाडी आवळायची असेल तर दोरखंड, बैल बांधायचा असेल तर दोरखंड, त्याच्यानंतर पोता शिवायचा असेल तर दोरखंड, त्याच्या शेळ्या सोडायच्या असेल तर दोरखंड, अशा सगळ्याच ठिकाणी दोरखंडाशिवाय काही भागलं जात नव्हतं. तर या दोरखंड जे आहे ते घरी बनवले जायचे. अनेक लोकांना ती कला अवगत होती आणि तिच्यातली ती कला आमच्या वडिलांना सुद्धा अवगत होती. दोरखंड बनवण्यामध्ये वडिलांचा जो काही हातखंडा होता तो आजही कोणी धरू शकत नाही, कारण 2 ते 3 तासामध्ये वडील हे कशाही प्रकारचे दोरखंड तयार करत होते आणि ते सुद्धा एकदम उत्कृष्ट पद्धतीने. तर त्यांच्याकडे दोरखंड विणण्याचं आजही सगळं साहित्य आहे. त्याला तिकटा असेल, भांडी असेल, तर हे सगळं साहित्य आहे. पण हे दोरखंडाचे जर आपण बघितलं तर हे दोरखंडासाठी वर्षे घालवावं लागायचे. कारण कसं आहे की दोरखंड बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं, जे काही सूत लागतं, तर ते आंबाडीपासून तयार केलं जातं. म्हणजे पावसाळा आला की वाड्यामध्ये आंबाडी पेरायची, हिवाळा म्हणजे 5-6 महिन्यानंतर ती आंबाडी तोडायची, त्याच्यानंतर ती नदीमध्ये जाऊन भिजवायची आणि भिजवल्यानंतर त्याची जी साल असते त्याचा एक वेगळा दोर तयार करायचा आणि ते दोर नंतर तो तिकट्यावर आटायचा
आटल्यानंतर त्याची एक पाहण तयार करायची, त्या बांडीला गुंडाळायची. त्या बांडीला गुंडाळल्यानंतर त्याच्यानंतर ती 2 पदरी, 4 पदरी, 6 पदरी, 8 पदरी अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यापासून बनवायच्या. तसंच गायपात आहे. गायपातसुद्धा कापून आणायचं, ते भिजवायचं, ते जोडायचं, त्याच्यानंतर त्याच्या दशा काढायच्या, वेगळे दोरे तयार करायचे, तुसा तिकट्यावर आटायचे, त्याची पाहण तयार करायची. किंवा मूळ असेल, मूळसुद्धा आपल्या बांधाला लावायचा, त्याच्यानंतर ती मूळखंड तयार करायची, त्याच्यानंतर तो मूळ बनवायचा, तो कापायचा, तो सुकवायचा, वाळायचा आणि त्याच्यापासून दोरखंड तयार करायचे. अशा वेगवेगळ्या घरगुती पद्धती होत्या, गावाकडच्या पद्धती होत्या. कारण त्यावेळेस सहजासहजी दोर हे बाजारात विकत भेटत नव्हते आणि भेटले तरी ते घेण्याची आमची ऐपत नव्हती. म्हणून घरचाच माणूस याच्यामध्ये तयार होत असे आणि वडिलांना मात्र या पद्धतीचे जे आहे ती सगळी कला दोरखंड बनवण्यापासून तर गाठ मारण्यापर्यंत हे होती. तर हे जे दोरखंड आहेत ते सुद्धा एका कलाकुसरतेने वडील बनवायचे. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी रेशीम लावायचे, वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळे कपडा लावायचे आणि अशा पद्धतीने पीळ द्यायचे का तो पीळ ते सुटता सुटेना. एक वेळा दोरखंड जळून जरी गेला, जसा शुंभ जळला तरी पीळ जात नाही, तसं वडिलांनी विणलेलं जे दोरखंड आहे त्याचा कधी पीळ जात नव्हता. दोरखंडाचे अगदी तुकडे तुकडे होत असेल तरी काही त्याचा पीळ जात नव्हता. एवढा चांगला पीळ हे वडील त्यावेळेस ते दोरखंडाला देत होते. आणि कोणत्याही दोरखंडात असो त्याची मजबूतीपणा ही गाठवर असते. तर त्याची जी गाठ असते ती गाठ बांधण्याची कला ही त्या दोरखंडाला शोभेल इतकी चांगल्या पद्धतीने ती गाठ मारत होती. जशी चाडगाठ आहे तशी दोरखंडाला बांधणारी गाठ, मग ती 16 पदरी गाठ असो, 9 पदरी असो, 12 पदरी असो, 3 पदरी असो, 2 पदरी, हे गाठ वेगवेगळे दामन लावायचे. ते वेगवेगळे दामन लावल्यानंतर ती गाठ ती बांधत होते. आणि ही गाठ म्हणजे एकतेची हमी. त्या दोरखंडामध्ये जी मजबूती असते ती त्या गाठणीवर अवलंबून असते. कारण एखादी जर गोष्ट एकसंग ठेवायची असेल तर ती गाठ किती मजबूत आहे याच्यावरून ती दोरखंडाची मजबूती किंवा ती गाडी बांधण्याची मजबूती ठरली जाते. त्याच्यामुळं हे गाठीला एक अत्यंत महत्त्व आहे. तशा ज्या गाठी आहेत तर त्या गाठी सगळ्या प्रकारच्या गाठ ह्या वडिलांना जमत होत्या. त्याच्यामध्ये चाडगाठ एक महत्त्वाची होती, दोरखंडाला मारलेली गाठ जी आहे ती महत्त्वाची होती. त्याच्यानंतर आसूड गाठ ही तात्पुरती गाठ, की एखादं सामान घरीपर्यंत येईपर्यंत जी मारली जाते ती गाठ, तीसुद्धा वडिलांची ही पक्कीच गाठ होती. त्याला जरी आसूड गाठ म्हणत होतो आम्ही तरी ती पक्कीच होती. कारण सामान घरी येईपर्यंत ते एक संघ ठेवण्याची हमी म्हणजे ती गाठ असे. वडिलांनी तयार केलेला फासा असो, वडिलांनी बैलाला विणलेली वेसन असो आणि त्याला मारलेली गाठ असो, एक तर ती वेसन कापून टाकावं लागत असेल जुनी झाल्यानंतर, किंवा बैल मरेपर्यंत ती गाठ काही सुटत नव्हती. अशा प्रकारची वडिलांची ती गाठ मारण्याची कला जी आहे ती अत्यंत चांगली आणि मजबूत होती. वडिलांनी जर एखाद्या सश्याला जरी पास दिला असेल तर त्याच्यामध्ये रानडुक्कर अडकलं तरी ती गाठ कधी तुटत नसेल. आजकाल तर ती बिबटे अडकता, एवढी गाठ ही जी आहे ती पक्की आहे आणि त्या गाठीची ती कला आहे. अशा ह्या गाठीच्या गराड्यात आमचं बालपण तसं हरवलेलं गावाकडचं. वडिलांनी नात्यात अशा काही गाठी बांधल्या की त्या आजही सुटल्या नाहीत. त्या गाठीच्या भरोश्यावर आमचे नातेसंबंध हे एक संघ राहिलेलं आहे. नात्यातील ही गाठ म्हणजे कधीही सुटलेली नाही अशी ही गाठ ही आम्ही वडिलांकडून शिकलेलं आहे. भल्या माणसाकडून या अशा नात्यातल्या गाठी बांधल्या गेलेल्या आहे. लग्नात जरी एखादी गाठ बांधायची असेल तर चंद्रनानाला बोलवा असं सगळं गाव आजही म्हणतं आहे. कारण चंद्रनानांनी एखादी बांधलेली गाठ आहे ही न सुटण्याची हमी, म्हणजे त्या जोडप्याचं कधी फारकत होणार नाही याची हमी हे सगळे गावाला आजही माहीत आहे. अशी आमच्या बाप लेकराची गाठ आजही आमची तशीच आहे बालपणापासून. माझ्याशिवाय वडील राहू शकत नाही आणि मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही अशी नात्यातली गाठ आहे, ती कधीही सैल होता कामा नये. गाठ म्हणजे एक भरोसा, गाठ म्हणजे विश्वास, गाठ म्हणजे एक संगता, गाठ म्हणजे आपुलकी, गाठ म्हणजे प्रेम जिव्हाळा. त्यात जी चाडगाठ असते त्याचा कोणताही पदर ओढला तरी ती गाठ पक्कीच होणार आहे, ती सैल होत नाही. म्हणून ही चाडगाठ आहे त्याचं महत्त्व जे आहे ते जीवनामध्ये समाजामध्ये असाधारण आहे. नात्यातली गाठ असो की समाजातली गाठ असो, कोणती जर एकत्र मोठ बांधायची असेल तर अशा प्रकारची गाठ आणि त्याच्यात चाडगाठ जर असेल तर ती गाठ नक्कीच आणि तो समाज नक्कीच एकत्र राहू शकतो. एकदा का ही गाठ सैल व्हायला लागली की आपल्या नात्यातली जो एकोपा आहे तो संपला असं आपण म्हणतो.
गाठ म्हणजे न विखुरण्याची हमी. म्हणून आपल्यामध्ये जितके प्रेमसंबंध चांगले असतील, जितकी गाठ चांगली असेल, तितके प्रेमसंबंध हे एकोप्यानाचे असतील, टिकलेले असतील. जीवनाचा प्रवाससुद्धा असाच आहे. एका नाळीच्या गाठीपासून सुरू झालेल्या तर सरणापर्यंत जाईपर्यंत एखाद्या दोरखंडाने सुद्धा आपलं प्रेत बांधूनच नेले जातं. म्हणजे गाठ ही अजरामर आहे. माणूस येतो, निघून जातो, पण गाठ ही अजरामर आहे. ती एकत्र जोडण्याचं तंत्र आहे. ती एक संघ ठेवण्याचे मंत्र आहे. म्हणून गाठीचं महत्त्व हे सगळ्या ठिकाणी आहे. म्हणून जर गाठ अचूक असेल तर त्या माणसाचा संबंध, त्या माणसाची नातेसंबंध हे अचूक राहतं. मित्रांनो, एवढंच या गाठीनिमित्त आपल्याला सांगायचं ठरलं. म्हणून चाडगाठ हा एक वेगळा विषय आम्ही घेऊन आलो. जरूर या बापलेक या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हे चॅनल कोणतंही कमर्शियल नाही. हा फक्त इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणून आपल्याला माहिती असावी गाठीचं महत्त्व, त्यासाठी ह्या चॅनलमध्ये हावभाव केलेला आहे. धन्यवाद.